तुमच्या न्यूजपेपरवाल्याला दररोज नवीन कस्टमर शोधण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, कारण माहित आहे त्याने एक सिस्टीम बनवली आहे ज्याला बिझनेस लँग्वेज मध्ये सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणतात. दूधवाला, टिफिनवाला, पेपरवाला यांचं बिझनेस स्टेबल असतं, कारण त्यांचा कस्टमर एक वेळेस ठरला की फक्त सर्व्हिस रिपीट करायची असते. आपण काय करतो, प्रत्येक वेळी नवीन व्यक्तीला सेल करण्यासाठी मेहनत करतो, पण खरी कमाई एक कस्टमरला वन टाइम सेल करण्यामध्ये नाही तर रिकरिंग सेल करण्यामध्ये आहे. एक एक्झाम्पल पाहूया. समजा तुम्ही एक छोटा बिझनेस सुरू केला, बाईक वॉश करण्याचा. एका वॉशचे 150 रुपये घेण्यापेक्षा 500 रुपयाचा मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन द्या, ज्यात महिन्यातून 4 वॉश मिळतील. कस्टमर फिक्स आणि तुमचं इन्कमही फिक्स. रूल सिंपल आहे. वन टाइम सेल मध्ये कस्टमर मिळवण्यासाठी मेहनत जास्त असते आणि सबस्क्रिप्शन मध्ये मिळालेला कस्टमर फक्त टिकवण्याची गरज असते. ज्यांना असा सबस्क्रिप्शन बिझनेस सुरू करायचा आहे पण आयडिया मिळत नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. मी स्वतः काही बिझनेसचे आयडिया कमेंट मध्ये लिहिले आहेत. आता तुमची बारी आहे. तुम्हाला सुचणारी कोणतीही सबस्क्रिप्शन बिझनेस आयडिया कमेंट मध्ये लिहा. तुमची एक छोटी आयडिया कोणाचं तरी आयुष्य बदलण्यासाठी कामाला येऊ शकते. चला एकमेकांना मदत करूया आणि मराठी माणसाचा बिझनेस मोठा करूया. धन्यवाद.